परभणीत संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा, सत्ताधारी आणि विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, मनोज जरांगेंचा थेट इशारा। तर संपूर्ण घटनेचा खरा सूत्रधार धनंजय मुंडेच, भाजपच्या नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप। संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ आकाच्या आकानं बघितला तर तुमचीही जेलवारी नक्की, परभणीत भाजप आमदार सुरेश धसांचा इशारा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला थोड्याच वेळात केस कोर्टात हजर करणार। दोन्ही आरोपींची केस उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी। देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टर संभाजी वायभसे, वकील पत्नीसह आणखी एक जण एसआयटीच्या ताब्यात, रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी। वायभसेनेचे सुदर्शन घुलेचा ठाव ठिकाणा दिल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण। संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी पुण्यातच कसे सापडतात, सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल, तर पकडलेले मुख्य आरोपी हे नसल्याचा सुरेश धसांचा आरोप। पराभवाबाबत नाराज आहे, भावना उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या। राजन साळवींची मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत चर्चा। छत्तीसगडमध्ये 2 दिवसांपासून बेपत्ता असलेले पत्रकार मुकेश चंद्रकार यांची हत्या, ठेकेदारानंच हत्या केल्याचं उघड, आतापर्यंत 4 जणांना अटक। अयोध्येनंतर आता ऑस्ट्रेलियातल्या पर्थमध्ये उभारणार भव्य राम मंदिर, तब्बल 150 एकर जागेवर 721 फूट उंचीचं जगातलं सर्वात मोठं राम मंदिर असणार। पाचव्या कसोटीमध्ये ऋषभ पंत 29 चेंडूंमध्येच आक्रमक, अर्धशतक, पण भारताच्या दुसऱ्या डावात दिवसाअखेर 6 बाद 141 धावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।